माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा चॅम्पियन, माझी शाळा चॅम्पियन। पुणेकर माझं न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज या भोपरी भागामध्ये एक अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि हे आयोजन करत असताना या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला जी 1970 साली या ठिकाणी जी सुरुवात झाली होती, त्या सुरुवातीच्या काळातील काही माजी शिक्षक वर्ग आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपल्या समेत या ठिकाणी पाटील सर जे अतिशय नावाजलेले, ज्यांनी अतिशय चांगले विद्यार्थी घडवण्याचा म्हणजे संकल्प केलेला असे पाटील सर आज आपल्या समेत आहेत। सर, हा भाग कसा मागासलेला भाग, परंतु या मागासलेल्या भागामध्ये तुमच्यासारखे शिक्षक या आणि या शाळेचं नाव रोशन झाले, त्याबद्दल आपण काय सांगाल? आणि असं आज मी तुमच्या पायाला स्पर्श करण्याचा सगळं भाग होतो, काय याची किंवा याच्याबद्दल आपण काय सांगितलं विद्यार्थ्यांच्याबद्दल? त्यावेळेला शाळेला असं लेबल लावलेलं होतं की शाळेत शिक्षकांची बदली होणं म्हणजे शिक्षा आहे। पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला तसं काही जाणवलं नाही किंवा हे असं काही इथे एकदम सगळं शिक्षक वर्ग, पालक तर एकदम आम्हाला कोऑपरेट करणारे होते। त्याच्यामुळे मला काहीच जाणवलं नाही की आपण अशा या शाळेमध्ये आज पुण्यामध्ये आपली झोपडपट्टी चांगली ओळखली जाते, झोपडपट्टी म्हणून, पण तसं मला काही जाणवलं नाही। मॅडम, आज या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांनी खूप सुंदर भव्य दिव्य केला आहे। काय सांगत माझी सर्व त्यांच्याबद्दल, कारण ही जी शाळा आहे अशा एका ठिकाणी आहे की त्यातून तुम्ही हे संपूर्ण विश्व घडवलेले आहे, काय सांगत? मी तर असं म्हणते की मला तुम्ही जो काही मान दिलेला आहे तो मान स्वीकारून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्या काळातले विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे, जमीन आसमानाचा। शाळा पण आणि विद्यार्थी एवढे गरीब होते तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी कधीही मदतीसाठी हात पसरलेला नाही आहे की मॅडम आम्हाला काय असेल, आमची आर्थिक परिस्थिती आहे, तुम्ही आम्हाला अशी मदत करा। ज्याप्रमाणे ती कणा एक कविता आहे आणि त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की ओळखलं का सर मला पावसात आला, तो भिजलेला होता, चिंब कदमलेले कपडे होते चिखलाने माखलेले। सरांना असं वाटलं की काहीतरी त्याला मदत करावी म्हणून त्याने खिशात हात घातला, पण नाही म्हणून फक्त तुम्ही आमच्या पाठीवरती हात ठेवा, कारण आमचा कणा हा जो आहे तो मोडलेला नाही आहे, कणा आमचा ताट आहे, फक्त तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, प्रोत्साहन द्या। त्याप्रमाणे आम्ही या विद्यार्थ्यांना त्या परिस्थितीनुसार प्रोत्साहन देत गेलेलो आहे आणि आज हे विद्यार्थी उच्च पदावरती पोहोचलेले आहेत। या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि ब्रह्मकुमारीच्या मेडिसिनच्या आमच्या भगिनी त्रिवेणी बैरट आपल्या समोर आहे। काय वाटतं आज या शाळेमध्ये पुन्हा एकदा आले आणि तो काळ आणि आताचा काळ याच्यामधला काय फरक आहे? प्रत्येक विद्यार्थी आज आपलंही शिक्षण पूर्ण करून प्राथमिक शिक्षण आज ज्या पदावर वेगवेगळ्या पदावर पोहोचलेले आहे, ते मोठमोठ्या वेगवेगळ्या पोस्टवरती ते आहे, ते तरी देखील लहानपणामध्ये ज्या शिक्षकांनी आमच्या मनावरती जे संस्कार टाकलेले आहेत ते आम्ही विसरलेलो नाही। जरी आम्ही हाफ सेंचुरी केली तरी ते संस्कार जे आम्हाला आमच्या शिक्षकांकडून मिळालेले आहेत, जे आमच्या शाळेच्या प्लॅटफॉर्ममधून मिळालेले आहेत, अशा संस्कारांना एकदा पुन्हा प्लॅटफॉर्म देण्यासाठी हे गेट टुगेदर मनापासून याचा आनंद आम्ही घेतोय, सर्वांनाही याचा आनंद देतोय। 10 दिवस झाले आम्ही रोज शाळेमध्ये येतोय, तर एक खूप एन्जॉयफुल लाईफ अनुभव होते। तो काळ पुन्हा आम्ही आणू शकत नाही आहे, पण त्या फिलिंग्सने देखील आम्हाला इतकं भरून आले। काय वाटतं पुन्हा एकदा शाळेमध्ये आलात? आज 34 वर्षांनंतर तुम्ही या शाळेमध्ये अनेक मित्रमंडळी भेटत आहेत, शिक्षक भेटत आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? 90 पासून आम्ही आता 35 वर्षांनी एकत्र येतोय। सगळ्यांचं सहयोग खूप महत्त्वाचा होता, त्यांनी तो प्रत्येकाने निभावला आहे आणि ह्या आनंदात सगळ्यांचा आनंद महत्त्वाचा आहे। खूप छान दिसतंय, खूप छान वाटतंय। प्रत्येकांचा सहभाग खूप गरजेचा होता आणि तो सहभाग सगळ्यांनी पुरवलेला आहे। सर, 34 वर्षानंतर आपण पुन्हा आलात,
या ठिकाणी ते पूर्वीचे चेहरे आणि आताचे चेहरे फार फरक वाटतोय, परंतु तुमचा चेहरा मात्र आहे तसाच आहे आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच आज या ठिकाणी असंख्य विद्यार्थी पुन्हा एकदा येत आहेत. त्याबद्दल आपण काय सांगाल? मला या ठिकाणी खूप आनंद होतोय. माजी विद्यार्थ्यांनी मेळावा भरवला आहे आणि आम्हा गुरुजनांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. बोपुडीसारख्या शाळेत मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच आहे. सध्याच्या काळात फिजिकल फिटनेस ठेवायचं हे खूप मोठं तरुणापुढं आव्हान आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. पण तरी परंतु माझ्या आजच्या पिढीला त्याही वेळी मी विद्यार्थ्यांना सांगत होतो की तुम्ही दररोज कुठला ना तुमच्या आवडीचा कोणताही खेळ असू द्या, 1 तास तुम्ही त्याला वेळ द्या. त्यामुळं सध्या मोबाईलमध्ये बिझी असलेली ही मंडळी आरोग्याकडे दुर्लक्ष करते. पण माझा सल्ला आहे त्यांना की तुमच्या आवडीचा कुठलाही खेळ असू द्या, 1 तास तुम्ही स्वतःला वेळ द्या. मी रिटायर होऊन 4 वर्ष झाली. मी अजूनही दररोज 2 तास संध्याकाळी वाकड कावेरीनगर ग्राउंडवर मी व्हॉलीबॉल खेळतो आहे. आणि फिटनेसचं हेच सध्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि व्यायामाकडे लक्ष द्यायचं. सर, आज या ठिकाणी 34 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. खरं तर या माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद द्यावा लागेल की त्यांनी गुरुजनांची म्हणजे कदर ओळखून त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपण आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. त्यातले काही विद्यार्थी आज या ठिकाणी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि येणाऱ्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल सर? मला स्वतःला इथे आल्यावरती असं वाटायला लागलं की आपण आता परत तरुण झालेलो आहोत आणि छानपैकी म्हणजे इतका आनंद झाला की काही सांगता येत नाही. म्हणजे सर्वांना भेटून खूपच आनंद होतो आहे मला की सगळे चेहरे पाहिल्यावरती असं वाटतं की बापरे, आपण किती म्हणजे भाग्यवान आहोत की सगळ्यांना गाठी होत आहेत आपल्या. बोपुडीसारख्या शाळेमध्ये शिक्षक यायला घाबरत होते पूर्वी. नाही, सुरुवातीला होते. मी सुरुवातीतच बोलतोय, परंतु त्यावेळी तुम्ही काय घाबरला नाही, त्याचं काय कारण आहे? थोडा धाडसी वृत्ती पहिल्यापासून होती आणि मी ग्रामीण भागामध्ये पण शिक्षक होतो आणि मुख्याध्यापक होतो पूर्वी. आता असे अनेक मला अनुभव होता पूर्वीचा. म्हणजे आपल्या समवेत या ठिकाणी आज या स्नेहमेळाव्यामध्ये कर्वे सर आपल्या समवेत आहेत. सर, 34 वर्षांनंतर पुन्हा एकदा उजाळा मिळतोय. माझे विद्यार्थी त्याला त्या उजाळा देण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून आपण काय सांगाल? यशस्वी व्हा, आशीर्वाद आमच्या सतत तुमच्या पाठीशी राहतील, एवढंच सांगणार. आजही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन हे मेडल प्राप्त करणारे कर्वे सर खरंच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आशादायी आणि प्रेरणादायी आहेत. सर, आज या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी 34 वर्षानंतर हा मेळावा घेतला आहे. त्या मेळाव्याच्याबद्दल आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण काय सांगाल? एक गुरुजनांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण, या असं त्याचं वर्णन करता येईल. खरं म्हणजे आपल्या गुरुबद्दल एक आत्मीयता निर्माण होणे, त्याचप्रमाणे त्या गुरुबद्दल असणारी जी काही भावना व्यक्त करणे, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि नुकतीच दत्तजयंती झाली आणि या विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा आयोजित केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम या मुलांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदनही करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशालेचा आज या ठिकाणी बोपुडीमध्ये स्नेहमेळा आयोजित करण्यात आले आहेत आणि या स्नेहमेळ्यामध्ये ज्याचं आयोजन करण्यामध्ये प्रमुख भूमिका आहे असे नितीन पोळेकर, जे ज्येष्ठ कबड्डीपटू, या बोपुडी नव्हे तर पुणे शहरातील एक कबड्डीपटू म्हणून नावाला रूपाला आलेले पोळेकर आज आपल्यासमोर आहेत. 34 वर्षानंतर आज आपण या ठिकाणी हा स्नेहमेळा आयोजित करतायत. काय मुख्य उद्देश काय होता आणि काय तुमच्या कल्पना आहेत पुढच्या? काय की सर्व आमचे जे वर्गमित्र होते त्यांची भेटण्याकरता आणि महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी आमचे की इतक्या वर्षांनी भेटतोय, याचा आम्हाला खूप आनंद वाटत होता की त्यांना भेटावं आणि सर्व मित्रांचे सुखदुःख वाटून घ्यावे, सगळ्यांचं हे करा, त्याकरता एक हा मेळावा आम्ही भरवलेला आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी या बोपुडी भागामध्ये ही पहिली शाळा आहे या भागातील, कारण गोरगरिबांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही देखील आज तुम्ही जरी कबड्डीपटू म्हणून नाव रूपाला आला असाल तर या शाळेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हात आहे. तो पूर्वीचा जो काळ होता ते विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी याच्यामध्ये फार फरक आहे. त्याबद्दल एक ज्येष्ठ उद्योजक म्हणून आपण काय सांगाल? पूर्वीचे विद्यार्थी जे होते तर प्रत्येकाची हलाखीची परिस्थिती होती आणि घरची परिस्थिती नसल्यामुळे सर्वजण आपले कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकायला होते बऱ्यापैकी. आणि विद्यार्थ्यांना म्हणजे कसं आहे की पालक जे आहेत ते सरांवर सर्व सोपवलेलं होतं आणि म्हणजे सर मुलांकडनं आहे ना सर्व करून घ्यायचे, म्हणजे त्यांना म्हणजे शिक्षाही द्यायचे, सर्व करायचे. पण आत्ताची थोडंसं वेगळं आहे. आत्ताचं म्हणजे
मुलांना शिक्षकांनी थोडी हे केलं की मग पालक त्याच्यामध्ये हे करतात. त्यामुळं पूर्वीच्या शिक्षण याच्यामध्ये आणि आत्ताच्या याच्यात बराचसा फरक आहे. त्यामुळे या शाळेचे माजी विद्यार्थी राजू, जे आमचे सर्वांचे लाडके मित्र आहेत, अतिशय हसून खेळून सर्वांच्या बरोबर राहणारा राजू, काय वाटतंय आज मनामध्ये, काय भावना आहेत पूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा? पूर्वीची शाळा जर आठवली तर डोळ्यात आजही पाणी येतं. आणि त्यावेळेस शिक्षण घेणं फार अवघड होतं. घरची परिस्थिती फार हालाकीची होती. एक टाईम जेवायला मिळेल का नाही मिळेल अशा पद्धतीमध्ये आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं. आत्ताच्या मुलांना ती गरज नाही, म्हणजे की नाही का बाबा भरपूर खायला प्यायला चांगले कपडे, आम्हाला कायम हाफचड्डी 10वीपर्यंत. आणि ज्या शिक्षकांनी आम्हाला जे शिक्षण दिलं हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण आज त्यांच्यामुळे जे आम्ही घडलो आहे, आज मी राजू पलमाटे पुणे महानगरपालिकेत वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला कामाला आहे. मी 10वी नापास आहे, पण ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचं हे शिक्षण घेऊन मी ह्या हुद्द्यापर्यंत आहे आज. आणि इथून पुढं शाळा बंद पडू नये म्हणून आम्ही शिक्षण खात्याला अर्ज देणार आहोत की कुठल्याही मनपाची शाळा बंद पडता कामा नये. आणि ह्या पुढं आम्ही असेच सगळे एकत्र येणार आणि कार्यक्रम करणार. आपल्यासमोर या ठिकाणी ज्यांनी या स्नेहमेळ्याचे आयोजन केलेले आहेत, ज्यांची प्रमुख संयोजकाची या ठिकाणी भूमिका आहे, असे सॉलोमन शेंडगे आपल्या समोर आहेत. सर, या ठिकाणी आज आपण हा अतिशय सुंदर आणि शाळा वाचवण्यासाठी हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, काय संकल्पना होती आणि काय उद्देश होता आपला मुख्य नेमका? ह्याच्यामध्ये तर आम्हाला आमच्या जुन्या शिक्षकांना भेटण्याचा पहिला उद्देश होता आणि आमचे जे माजी विद्यार्थी आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचा एक मुख्य उद्देश होता. आणि ह्या सर्वांच्यापेक्षा वेगळी भूमिका आमची होती की सध्या जी शाळेची हालकीची अवस्था आहे त्यातनं आम्हाला शाळेला बाहेर काढायचं आहे. मग आत्ता ती शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आलेली आहे. इथली विद्यार्थी संख्या खूप कमी झालेली आहे. ती विद्यार्थी संख्या कशी वाढत येईल आणि शाळेला हवी असणाऱ्या जी काही गोष्टीची गरज आहे, म्हणजे जी महानगरपालिका जी गोष्टी देतात त्याच्या व्यतिरिक्त शाळेला जी काय बाहेरून जो सपोर्ट लागतो विद्यार्थी आणण्यासाठी, परत ते शाळेला काही जो या गोष्टींची छोटी मोठी गरज पडती जी महानगरपालिका त्यांना देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी त्यांना मिळत नाही विद्यार्थ्यांना, ते देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. ह्या दृष्टीने आम्ही आमच्या सर्व मुलांना एकत्र आणलेलं आहे. आणि आमची जी शाळा आहे ती आम्हाला जिवंत ठेवायची आणि ती शेवटपर्यंत आहे शाळेची इमारत ह्या ठिकाणी राहावी ही आमची इच्छा आहे. माझी विद्यार्थी राजेश वाडेकर आणि आता पूर्वीचा एक साधा विद्यार्थी काय फरक जाणवतोय आणि काय भावना आहे, कशा भावना आहेत? मुळात म्हणजे खरं सांगायचं तर शब्द नाही आहेत. जो घाईवरून आला आहे किंवा जो आनंद होतो तो संधी होतो. 34 वर्षानंतर आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र येतो. 34 वर्षाच्या कालामध्ये 30 वर्षापूर्वीचे जे काही आमचे शिक्षक होते तर त्यांनाही आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं की आज आम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सफल झाले आहोत. पाटील सरांनी जसं सांगितलं तसं ह्या शाळेला एक लौकिक असा होता की शिक्षकांची बदली झाली तर ही शिक्षा आहे का काय. दुसरी गोष्ट म्हणजे साधारणतः झोपडपट्टी वजा वस्तीत असलेल्या वस्तीमध्ये ही शाळा आत्ताही आहे, पण आम्ही हे नाव कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिस्थितीजन्य शिक्षण जे काही आम्ही घेतलं, आमच्या शिक्षकांनी आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याच अनुभवाने आम्ही पुढे निघून गेलो. त्याच्यानंतर ह्या वस्तीत जे काही आम्हाला निडरपणा किंवा जो काही आम्हाला परिस्थितीशी भांडण्याची शक्ती देण्यात आलेली होती त्या शक्तीनुसार आम्ही पुढे गेलो. ह्याचा उपयोग माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर उद्योगाला प्रत्येक ठिकाणी बऱ्याच वेळा झाला की जिथं काही गोष्टींनी निडरपणा, काही निर्णय घेणं हे त्या वेळेला गरजेचं असतं. तर त्या अनुषंगाने आज मला सांगायला थोडा अभिमान असा वाटतो की माझ्या स्वतःच्या 3 कंपन्या आहेत. साधारणतः 40-45 लोक कामाला आहेत. माझं 10वीचं शिक्षण झाल्यानंतर माझा डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये झाला, डिग्री वाडियामध्ये झाली, ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर झाला, जर्मन लँग्वेज मी केली. आज व्यवस्थित अशा परिस्थितीत आम्ही आहोत फक्त केवळ आणि केवळ ह्या शाळेच्या शिक्षणांमुळे, या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला दिलेलं वेळोवेळीचं जे मार्गदर्शन असेल त्या कारणास्तव. असं काही नाही आहे की म्हणजे झोपडपट्टी वजा आम्ही जागेत राहत होतो किंवा त्या ठिकाणी आमचं शिक्षण झालं म्हणून आम्ही जगात कुठेही कमी पडलो. आज परिस्थितीजन्य काही निर्णय घ्यायचे असतील, कुठल्या प्रकारची भाषा वापरायची याचं सगळं शिक्षण ह्या शाळेने आम्हाला दिलं आणि ह्या शाळेचं ह्या जन्मात नाही तर पुढचे 7 जन्मसुद्धा आम्ही ऋणी आहोत.
एकत्र आलेलो आहोत. हा आनंद आम्हाला द्विगुणित करायचा आहे. त्रिवेणी मॅडमनी जसं सांगितलं तसं आम्हाला फक्त हे गेट टुगेदर आजच्या एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता पुढे चिरकाल टिकेल याची शाश्वती या प्रसंगी आम्ही देतो. माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, पुन्हा माझी शाळा चॅम्पियन, माझी शाळा चॅम्पियन.